रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना। नहीं, सुके। जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका इंटरेस्टिंग आणि जबरदस्त मराठी व्हिडिओमध्ये। तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण इंस्टाग्राम ट्रेंडिंग असणाऱ्या एका मराठी सॉन्गवरती व्हिडिओ एडिटिंग करणार आहोत। त्यामुळे आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे। सर्वांनी व्हिडिओला एक लाईक नक्की करायची आहे। त्याचबरोबर आपल्या आदित्य क्रिएशन यूट्यूब चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त मराठी कॉन्सेप्ट आणत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमधून। तर सोबतच मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जितकं काय मटेरियल आणि प्रीसेट यूज केलेलं आहे तर त्याची डाउनलोडची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर तिथून जाऊन तुम्ही मटेरियल आणि प्रीसेट अगदी सोप्या प्रकारे डाउनलोड करून घेऊ शकता। त्याचबरोबर आपला टेलिग्राम चॅनल सुद्धा नक्की जॉईन करा, कारण आपण टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन आणि डेलीचे मटेरियल प्रोव्हाइड करत असतो अगदी फ्रीमध्ये। तर टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर तिथून जाऊन तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन व्हा। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण अलर्ट पोर्शनवरती बनवणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे। सर्वांनी व्हिडिओ संपूर्ण वॉच करायचा आहे, त्यावेळेस तुम्हाला सर्व व्हिडिओ एडिटिंग समजणार आहे। तर चला मित्रांनो, थोडासा वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, मी अलर्ट मोशनच्या मेन इंटरफेसवरती आलेलो आहे। तर अशा प्रकारे आपल्या दोन प्रीसेट बघायला मिळणार आहेत। तर मी दोन्ही प्रीसेट ऑलरेडीच इम्पोर्ट करून घेतलेले आहेत। तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तुम्ही सुद्धा प्रीसेट इम्पोर्ट करून घ्या। आणि तुम्हाला प्रीसेट इम्पोर्ट करण्यास काही सुद्धा प्रॉब्लेम आला तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हाऊ टू इम्पोर्ट प्रीसेट इन अलर्ट मोशन हा व्हिडिओ दिलेला असेल, तो व्हिडिओ एक वेळेस नक्की बघा, तुमचा प्रीसेट इम्पोर्टचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे। आणि त्याचबरोबर जर तुमचा बाय चान्स तर सॉल्व्ह झाला नाही तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जे अलर्ट मोशन दिलेलं आहे तर तो अलर्ट मोशन डाउनलोड करा, त्याच्यानंतर 100% तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाणार आहे। टेलिग्राम चॅनलची लिंकसुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर चला मित्रांनो, थोडासा वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मी बिटमार्क प्रीसेट ओपन करून घेतो। तर मित्रांनो, आपल्याला अशा प्रकारे बिटमार्क प्रीसेट बघायला मिळणार आहे। तर बाकी सगळं आपल्याला स्वतः क्रिएट करायचं आहे, त्यामुळे काय करायचं, आता एकदम 7.18 सेकंदापाशी यायचं, प्लसवरती क्लिक करायचे, मीडियावरती जायचे आणि तुमची जिथे काय फोटोची फाईल असेल ती फाईल ओपन करून घ्या आणि फोटोज ॲड करून घ्यायचे। तर मी फोटोज ॲड करून घेतो। तर मित्रांनो, मी अशा प्रकारे फोटोज ॲड करून घेतलेले आहेत। तर आपण इकडचे फोटो ॲड केल्याच्यानंतर काय करायचं, आपल्याला समोर याची 0 सेकंदापाशी प्लसवरती क्लिक करायचे, मीडियावरती जायचे आणि आपल्याला इकडे सुद्धा फोटोज ॲड करून घ्यायचे। पण फोटोज कसे ॲड करायचे ते मी तुम्हाला सांगतो, एक मिनिट। तर फक्त आपल्याला फोटोज ॲड करून अशा प्रकारे काय करायचं, याला मूव अँड ट्रान्सफरवरती जाऊन खाली इतर रिसाईजवर जायचं आहे, याला थोडंफार अशा प्रकारे रिसाईज करून सेट करून घ्यायचे। तर अशा प्रकारे फक्त अशा प्रकारे 4 फोटो ॲड करून घ्यायचे आहेत बघा। तर थोडं लक्ष द्या, काय विषय नाही, फक्त अशा प्रकारे छोटे फोटोज ॲड करून घ्यायचे। त्याच्यानंतर काय करायचे, फोटोवरती क्लिक करायचे, बॉर्डर आणि शॅडोवरती जायचे, याचा स्ट्रोक इनेबल करायचा, स्ट्रोकचा कलर व्हाईटच ठेवायचा आहे आणि स्ट्रोकची लेंथ काय करायची 5 ते 6% ठेवून घ्यायची आहे। तर कंपल्सरी 5 ते 6% ठेवून घ्यायची आहे। त्याच्यानंतर खाली शॅडोवरती यायचं, शॅडो इनेबल करायचं, शॅडोचा कलर आपल्या मनावरती ठेवायचा आहे आणि शॅडोची साईज काय करायची, जास्ती काय वाढवायची नाही, पण थोडीफार तरी वाढून घ्यायची आहे। 36% ठेवून घेतलेली आहे। तर त्याच्यानंतर परत समोरच्या फोटोपाशी यायचं आहे, बॉर्डर आणि शॅडोवरती जायचे, स्ट्रोक इनेबल करायचा, स्ट्रोकचा कलर व्हाईट ठेवायचा आहे, स्ट्रोकची लेंथ कंपल्सरी 60% ठेवून घ्या, शॅडोवरती यायचे, शॅडो इनेबल करायचा, शॅडोचा कलर आपल्या मनावरती द्यायचा आहे आणि शॅडोची साईज वाढून घ्यायची आहे। तर थोडीफारच वाढवायची, जास्त पण वाढवून घ्यायची नाही। तर मी अशा प्रकारे शॅडो आणि स्ट्रोक ॲड करून घेतो बघा। तर मित्रांनो, मी अशा प्रकारे स्ट्रोक शॅडो ॲड करून घेतलेली आहे। तर सिम्पली आता काय करायचं, याला आपल्याला इफेक्ट ॲड करायचे, त्यासाठी फोटोवरती क्लिक करायचे, इफेक्टवरती जायचे, ॲड इफेक्टवरती जायचे। तर इथं वरतीच आपल्याला एक इफेक्ट बघायला मिळणार आहे, फेड इन आउट, तो इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे। ॲड केल्याच्यानंतर काय करायचं, इनला काय करायचं 1 सेकंड करून घ्यायचं आहे
आणि आउटसुद्धा 1 सेकंदच करून घ्यायचं आहे. आणि याच इफेक्टला कॉपी करायचं आहे. कॉपी करून समोर यायचं आहे. इथं समोरच्या त्या चारी पण फोटोला हाच इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. तर आपण फोटोला इफेक्ट पेस्ट केल्याच्यानंतर काय करायचं आहे, तर खाली ग्रुपवरती जायचं आहे. ग्रुपवरती आल्याच्यानंतर काय करायचं आहे, ग्रुपवरती क्लिक करायचं आहे. एडिट ग्रुपवरती जायचं आहे. तर इथं अशा प्रकारे टेक्स्ट बघायला मिळणार आहेत. आपल्याला यासुद्धा टेक्स्टला हाच इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. फक्त लक्षात घ्या, टेक्स्टला आणि तर जो आपले फोटो आहे त्या फोटोला हाच इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर अशा प्रकारे इफेक्ट पेस्ट केल्याच्यानंतर बघायला मिळणार आहे. त्याच्यानंतर काय करायचं, आता आपल्याला बॅकला यायचं आहे इफेक्टच्या लेअरवरती आल्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, तर हा जो 1 नंबरचा इफेक्ट आहे हा कॉपी करायचा आहे. इफेक्ट कॉपी करून व्हिडिओवरती यायचं आहे. व्हिडिओवरती आल्याच्यानंतर काय करायचं, डायरेक्ट 7 सेकंदापाशी यायचं आहे. तर इथून आपल्याला फोटोला इफेक्ट पेस्ट करत जायचं आहे ते डायरेक्ट डबल बीटपर्यंत. तर इथे समोर तुम्हाला डबल बीट लावून दिलेला असेल, इथपर्यंत फोटोला इफेक्ट ॲड करायचा आहे. तर इथे डबल बीट आलेला आहे बघा, इथपर्यंत फोटोला इफेक्ट ॲड करायचा आहे. तर याच्यासमोर दुसरा इफेक्ट येणार आहे. तर आता आपल्याला बॅकला यायचं इफेक्टच्या लेअरवरती आल्याच्यानंतर काय करायचं आहे, हा जो 2 नंबरचा इफेक्ट आहे तर हा 2 नंबरचा इफेक्ट कॉपी करायचा आहे. इफेक्ट कॉपी करून व्हिडिओवरती यायचं आहे. तर व्हिडिओवरती आल्याच्यानंतर डबल बीट पशी यायचं बघा. तर डबल बीट पशी आल्याच्यानंतर हा जो 1 नंबरचा इफेक्ट आहे डबल बीट पासला, तर या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. हे 2 फोटो सोडायचे आहेत. डायरेक्ट लास्टच्या फोटोला हाच इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर म्हणजे 2 फोटोला हाच इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्याच्यानंतर परत बॅकला यायचं आहे इफेक्टच्या लेअरवरती आल्याच्यानंतर काय करायचं, 3 नंबरचा इफेक्ट कॉपी करायचा आहे. 3 नंबरचा इफेक्ट कॉपी करून व्हिडिओवरती यायचं आहे. तर आपण जे आपले 2 फोटो राहिलेले आहेत इफेक्ट द्यायचे, त्यामधला समोरच्या फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर म्हणजे डबल बीटपासून 2 नंबरला आहे त्या फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्याच्यानंतर परत बॅकला यायचं इफेक्टच्या लेअरवरती. आता एक लास्ट इफेक्ट असेल तो इफेक्ट कॉपी करायचा आहे. कॉपी करून व्हिडिओवरती यायचं आहे. व्हिडिओवरती आल्याच्यानंतर काय करायचं आहे, तर हा जो एक राहिलेला इफेक्ट असेल म्हणजे फोटो असेल त्या फोटोला हाच इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपण इफेक्ट वगैरे ॲड तर करून घेतलेले आहे. तर इफेक्ट वगैरे ॲड केल्याच्यानंतर काय करायचं, 7 सेकंदापाशी यायचं प्लसवरती क्लिक करायचे. एक रेक्टँगल घ्यायचं आहे. रेक्टँगल घेतल्याच्यानंतर ना वरी 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे. याला फिल टू कंपोजिशन एरियावरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर कलर आणि फिलवरती जायचं आहे. साईडला ग्रेडियंटवरती जायचं आहे. त्याच्या खाली सर्कल ग्रेडियंट म्हणजे 2 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे ब्लॅक सर्कल येणार आहे. ब्लॅक सर्कलला सेंटरला ठेवायचं आहे. व्हाईटला खाली ओढून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर खाली व्हाईट कलरवरती टच करून याला ब्लॅक करायचं आहे. साईडला ब्लॅक कलरवरती टच करून याला ट्रान्सपेरंट करून घ्यायचं आहे. तर फक्त काय करायचं, याला थोडं पेंट करायचं आहे म्हणजे खूप पण डार्क दिसलं नाही पाहिजे. तर अशा प्रकारे त्याच्यानंतर काय करायचं, एकदम लास्ट बीटपाशी येऊन शॅडोची लेंथ सर्व व्हिडिओवरती वाढून घ्यायची आहे. तर मला वाटतं थोडं जास्त झालं आहे. त्याच्यानंतर काय करायचे, जर कमी जास्त करायचं असेल तर कलर आणि फिलवरती यायचं आहे. त्याला काय करायचं, हा जो पांढरा कलर आहे त्याला खालती ओढून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे त्याच्यानंतर काय करायचं, आपण शॅडो ॲड केल्याच्यानंतर काय करायचं, एक बॉर्डर ॲड करायची. त्यासाठी 0 सेकंदापाशी यायचं आहे. प्लसवरती क्लिक करायचं आहे. परत रेक्टँगल ॲड करायचं आहे. 3 डॉटवरती क्लिक करून याला ट्रेस टू कंपोजिशन एरियावरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर कलर आणि फिलवरती जायचं आहे. साईडला नो कलर सिलेक्ट करायचं आहे. बॅकला यायचं आहे. बॉर्डर आणि शॅडोवरती स्ट्रोक इनेबल करायचा आहे. स्ट्रोकचा कलर व्हाईटच ठेवायचा आहे. आणि स्ट्रोकची लेंथ काय करायची, एक 10 ते 11% ठेवून घ्यायची आहे. त्याच्यानंतर एकदम लास्ट बीटपाशी येऊन आपल्या बॉर्डरची लेंथ सर्व व्हिडिओवरती वाढून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे. तर मित्रांनो, इतकं झाल्याच्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला मी सांगतो. तर हा जो आपला एकदम फोटो आहे बॅकग्राऊंडचा, तर त्याला जरा डार्क जर करायचा असेल तर त्यासाठी फोटोवरती क्लिक करायचे. ब्लेंडिंग आणि ऑपॅसिटीवरती जायचं आहे. तर मी ते 29 ठेवलेली आहे याची ऑपॅसिटी. तर याची कमी जास्त सुद्धा ठेवून घेऊ शकता. तर काय करा, 50% ठेवून घ्या. तर जर अशा प्रकारे भारी दिसणार आहे. तर काय करायचं, आपला व्हिडिओ अशा प्रकारे बनवून रेडी होणार आहे. तर व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी काय करायचं, वरी शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपली जी क्वालिटी आहे ती 10 पिक्सेल्स ठेवायची आहे आणि खाली एक्सपोर्टवरती क्लिक करून द्यायचं आहे. तर आपलं व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह होण्यास सुरुवात होणार आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवायचे. तर व्हिडिओला आत्तापर्यंत लाईक केलं नसेल व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा आला असाल तर आपल्या आदित्य क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, भेटूया एका नवीन इंटरेस्टिंग जबरदस्त मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवर सगळे मागचे ट्रेंडिंग टॉपिक्स व्हिडिओ बघत राहा. तर आपण जास्तीत जास्त एकदम ट्रेंडिंग टॉपिक्स व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे आपल्या चॅनलवरचे सगळे संपूर्ण व्हिडिओ बघा. तर भेटूया लवकरच. तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराजे, श्री स्वामी समर्थ.
आणि व्हिडिओ वॉच केल्याबद्दल धन्यवाद. तर सिम्पली आता सेव्हवरती क्लिक करून द्यायचं आहे, तर आपला व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह झालेला असेल. तर ओके बाय, टेक केअर. ठीक है, एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए महाकाल का, लाइक और शेयर ठोक दीजिए, 5000 लौटे दिख जाना चाहिए.